मंत्र्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसनी आणि युपीए सरकारने जे आहे ते कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे त्यांची माफी मागितली गेली पाहिजे. हिंदू आणि भगवा जो काही दहशतवाद अशा प्रकार शब्दप्रयोग वापरलेला आहे. बघा, जे आरोपी होते ते कोणत्या धर्माचे होते? समजा त्या आरोपींचे होते खटला चाललेला आणि ते एका विशिष्ट धर्माचे होते. आता भगवा शब्द कृपा करून मी नम्र विनंती करतो, वापरू नका. भगवा शब्दासंबंध महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता पवित्र शब्द आहे. हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे आणि शिवछत्रपती यांचं कार्य हे महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्याचं कार्य होतं आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातली, इंग्रजांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वीचा हा लढा आहे. हा रंग आहे वारकरी संप्रदायाचा, हा रंग आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचा. तो कृपा करून या आतंकवादाला रंगाशी जोडू नका. मी माझ्या काँग्रेसच्या सहकार्याने विनंती करतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर सनातनी आतंकवाद म्हणा, हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा, पण रंग देऊ नका त्याला, कारण रंग आमच्याकरता महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाकरता पवित्र रंग आहे. कुठल्या पक्षाचा आहे त्याला महत्त्व नाही, कारण हा शिवरायांचा रंग आहे, स्वातंत्र्य लढ्याचा रंग आहे. आता प्रश्न असा आहे की एका विशिष्ट धर्माचे लोक होते का ते? आतंकवादाला धर्म नसतो, जात नसतो. आतंकवादी हा मर्डरर असतो, खुनी असतो. स्वतंत्र भारतातली पहिली आतंकवादी घटना ही नथुराम गोडसे नावाच्या एका माणसाने घडवली. राष्ट्रपित्याचा तरी खून केला, तिथून आतंकवादाला सुरुवात झाली. कोणत्या धर्माचा होता तो? का त्यानं गोळी घालण्यापुरतं काही धर्मपरिवर्तन केलं होतं का? आज नक्षलवादी हिंसाचार होतो, आज मणिपूरमध्ये हिंसाचार चाललेला आहे. प्रधानमंत्र्यांना तिथे जाऊन भेटायला वेळ नाही आहे. नक्षली आपण LTTEचा नक्षलवाद बोललो. कुठल्या धर्माचे लोक होते? आतंकवादाचा धर्म नसतो, जात नसते. आतंकवादी हा आतंकवादी असतो, खुनी असतो, निरपराध लोकांचे बळी घेतो आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. आज अमित शहाच्या सरकारला, मोदींच्या सरकारला मालेगावच्या दोषी लोकांना पकडून त्यांना शिक्षा देण्यामध्ये अपयश आलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.